गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू न्यू ब्लॉगची सुरुवात होते आपल्या हॉल पासून. आणि बघा पाऊस चालू झालेला आहे. सकाळचे वाजले 6:15 वाजल्यापासून पाऊस म्हणजे बारीक बारीक पडत होता. पक्षी पक्षी वगैरे गेले, किती उडाले. पाऊस येते, किती छान वाटत. डोंगर खूपच छान असं झालंय बघा. पाऊस येतोय ना, बारीक बारीक पाऊस. बारीक बारीक म्हणजे मला घरातून बारीक वाटतो, पण आहे. पक्षी बघा आता यायला सुरुवात झाली आहे. कबूतर सगळे कुठे कुठे बसलेले. आता चपाती टाकलेली मांजरीला रात्री. अलाराम वाजतोय आमचा यशसाठी. यशने लावलेलं हे झाड खूप छान. या झाडावरती खूप पॅरट आहे. सूर्य महाराज काय दिसत नाहीत आज. बघूया 7 वाजता नाही दिसणार, ते इकडे दिसतात त्या साईडला. डोंगराच्या आडून एक बाई चांद उगवला. चांद नाही उगवणार, सूर्य उगवणार. सगळा पसार आहे. आता लादी वगैरे मी घेतली पासून सगळे. आता हे उचलायचंय, क्लीन करते आणि पाणी लावून म्हणजे फ्रीजर लावलं. जरा भांडी आहे, यशला दिनेशला दिला टिफिन करून पण गेला. चहा ठेवला तर बघते चपातीचं पीठ म्हणते. त्याचा विचार हे पुरी खाणार, पुऱ्या करते. त्याला विचारलं तर कर बोलला. तर ते पटापट पीठ मळते पुऱ्यांचं. चहा पुरी खाईन ते, मला पण घेऊन जाईल. म्हटलं आज तरी लवकर, म्हणजे काल एवढं त्रास, म्हणजे भांडे वगैरे हे ते घासून एवढे झालं. म्हटलं आज आराम करेल, हळूहळू काढेल. अरे बघा असं कपाट करून ठेवलेलं ना, म्हणजे मी घड्या घालते, सारखीच घालते, कारण का मला आवडत नाही. एक पण दाखवते मी आता कसं ठेवू. थोडस माझं हे आहे, म्हणजे ते काढायचंच आहे. पण असं सगळं ठेवलेलं असतं तरी एवढा ठीक आहे. आणखी तो मॅनेज करते मी, सगळं बरोबर मॅनेज करे. आता हे असं दिसतं ना, तुम्हाला मी उद्या दाखवेल कसं. हे लोकांचं आहे आणि इथे सगळे माझेच कपडे. हे सगळे माझेच आहे आणि ते लोकांचं. ते करते, माझे कपडे जास्त आहेत. पण हे लोकांचं किती पण चांगलं ठेवून ते 10 वेळा काढत राहतात. ते परत टाकून द्यायचे. आणखीन 2 जोड दिले टाकून, कपडे टाकून दिले. आणखीन तुम्हाला दाखवते. इथे पण आहे, इथे हे बुचकं भरले कपड्याचं. हे पण आहे. विचार करा, यांचे पण आहेत कपडे एवढे, पण असं करून ठेवतात ना. आता सकाळी मी म्हटलं पटापट पूजा वगैरे करेल, थोडं नाश्ता वगैरे करेल, रिलॅक्स बसेल, तर नाही, काय ना काय काढूनच देतात. मग आता हे परत ठेवायचं एवढा पैसा, ते आपल्याला ऑप्शन नाही. बसवलं ना सगळं, तरी पण आता हे ना, हे माझ्या साईडचं हे बघेल दुपारी गाडी. पुरी टाकली तर सांगून की बघा कशा खात. कबूतर आले नाहीत अजून, आलेच लगेच आला. पण हे एकट्या नाही खाता, दुसऱ्यांना पण बोलवतं. मस्त कबूतर. आता हळूहळू कबूतर पण येतील. आलेच. ज्यांना पाहिजे तेवढंच खातात, एक्स्ट्राचं काही घेत नाही. एक एक तुकडा घेतला, साईडला झाल्या. ते कबूतर खाली किती निवांत खातात. हाय काय, नाही तर माणूस पोट भरलं तरी पण दुसऱ्यांच्या ह्याच्यावरती टपून बसेल. आवाज येतो तुम्हाला कशा बोलवतात, करून बोलवतायत त्या. जाऊ दे आता त्यांचं. आता माग आले कबूतर पण. राहते, आंघोळ वगैरे करते आणि देवपूजा करून घेते, नाश्ता करून घेते. पुऱ्या थोड्याच केल्या, त्याच्यासाठीच केल्या. नंतर मी म्हंटल माझ्याकडे कबूतर बघत आता घाबरत नाहीत कोण मला. चिमण्या पण आल्या. आहे का नाही, ह्यांना भेटलं आहे काहीतरी भेटलं. एकीला एका चिमण्या भेटल्या.
एकच पुरी टाकली. एका पुरीमध्ये 5, 5, 9, 10, 11, 12, 13, 14 जण खात आहेत एका पुरीमध्ये. 14 तुकडे तरी केलेले का मी? ती एकटीच राहिली चाळून. ती बोलवते पार्टनरला. चिमणीचा पार्टनर कुठे आहे इथेच. ती पण गेली. पार्टनर गेला तर. पावसाळ्यात त्यांना भेटत नाही काय खायला. आता टाकलं ना, आता खाऊन घेतील. आता ह्याच्याच ठिकाणी जर कुत्र्याला आपण टाकलं असतं ना, कुत्रा लपवतो चपाती. मी बघितलेलं. आम्ही तारकर्लीला गेलेलो ना, त्यांचा एक डॉग आहे. ते माझ्या फोटोमध्ये पण होतं, तारकर्लीच्या फोटोमध्ये. तर त्याला ना मी चपाती टाकलेली. म्हणजे आमचं जेवण आलेलं ना, त्यात चपाती होती, व्हेज होतो. तर त्या डॉगला मी टाकलं. त्याने काय केलं पण त्यांनी चपाती घेतली आणि जाऊन लपवली ती चपाती. असं केलं माहितीये का? खातायत मस्त. मला हे बघून बरं वाटतं. प्राण्यांचा आत्मा शांत होतो ना. त्यांना कोण देणार बिचाऱ्यांना? आपण तरी बनवून खाऊ. आपण बोलू तरी तोंडाने पाहिजे म्हणून. त्यांना काय, त्यांनी टाकलं तर. चला, खूप झालं आता लेक्चर. आता चलो काम करू आपण. कढईमध्ये पॉपकॉर्न केलं. सकाळी पुऱ्या तळल्या ना, तेल काढलं आणि पॉपकॉर्न केलं. काय करू तर पॉपकॉर्न केले. मस्त मस्त लागले. पाहुणेच यश आलंय. सोबत काय कर. पण मी त्याला म्हटलं उपमा करते, तर तू नको, त्याच्याने पोट नाही करत. आता हिला काय करणार, त्याच्या मी बनवायचं काही नाही. अशीच नाही काहीच नाही. चहा वगैरे काहीच नाही बनवलं. विचार तर चाललाय चहा बनवायचा. बिस्किट नको वाटतं माझा चहा बरोबर खायला. ब्रेक झालं का मस्त वाटतं त्याच्यावर. वातावरण बाहेरचं मस्त मस्त. तिथे ना झाडं लावलेत त्या साईडला. पाऊस पडलेला. आता दुपारी पण जरा जरा पडत होता, पण एवढा नाही. पण मोकळं आहे ढग एकदम. इथे मला पॅरोट दिसत नाही. ह्या झाडावर पॅरोट असते. मस्त स्मशानाच्या तिकडे. आता मिसळची तयारी करू. आता बनवायची मिसळ संध्याकाळच्या जेवणामध्ये. त्याची तयारी काय नाही, पटकन होते. असं काही चालू. आलं, लसूण, मिरची, कांदा, टोमॅटो नाही. मिसळ पटकन होते. काय गरज नाही त्याची एवढी तयारी वगैरे होतो. काय टाइमपास मध्ये. बघा मटकीला कसा मोड आलेला ना काल. फ्रीज मध्ये ठेवलेलं, छान लागतं. मी वरतीच खाते आता. एवढी होईल, बस होईल मिसळ. खूप नाटकं झालं त्याची. आता उपमा बनवू. विचारत काय नाही, उपमा कांदे कापतो. कोणता होते की नाही चांगलाच होत, तरी पण नुसतं छान छान छान. एवढं आपण पुढे पुढे करणार नाही तेवढं आपलं. आता पुढे पुढे करत नाही. काय पप्पा आल्यावर खाली खाल्लं. मला हल्ली पापाचं जाम करता येतो का माहितीये.
कांदे खूप छोटे छोटे आहेत, खूपच नाही, मीडियम साईज आहे. एकदम मला जीवावर येतो ते कांदे टाकायला. आपला कापला येतो. मी पण मध्ये त्याला पण देते. तरी आम्हाला तो बघू पोट नाही भरत, त्याला मस्त राहील. उपमा केला, एक चहा ठेवला त्याला तिला खायला. दिदीच्या आता खाते की मी काय म्हणते काय चहा बरोबर चहा पाहिजे. मी थोडं हळद नाही टाकत, पण मी याच्यासाठी टाकतो ना होतो. चहा उपमा हा पेला मला फेवरेट आहे. बघता तो कुठला पूजेसाठी मस्त कुठं दाखवत नाही. याला अमेरिकेकडून चॉकलेट आणलं त्या बॉसने. किती ओरडतो का बकासूर. किती जोराचा चिमटा घेतला इकड पोरगा एक नंबरचा. मी मगापासून बडबडत होते, मला वाटलं का व्हिडिओ चालू आहे आणि व्हिडिओ बंद होता. किसळ बनवायची तयारी करते आता. आज गुरुवारचा मागे होते, लक्षात नव्हतं. जाणवीने आता फोन केला तेव्हा माझ्या लक्षात आलं. आज गुरुवारचा बाजार होता. तिने मला फोन करून तुला काय आणायचं कशी मला गोष्टी आणि हिंदी आणायला सांगितलं. आणि बनवते कोथिंबीर खूप माझ्याकडे ती बोलली थोडंसंच म्हणजे थोडीशीच कोथिंबीर 20 रुपयाची एवढीशीच आहे. एवढी 20 रुपयाला कोथिंबीर देते. महाग आहे कोथिंबीर. टोमॅटो काहीतरी 30 रुपये टोमॅटो. माणसाने जगायचं की मरायचं. तर मराठीत बाकी ठेवली पैसा. जसा पावसाळा चालू झालेला तसा कोकवायला कमी होतोय आता. लोकांचं एक सीझन असतं खाण्याचं. उन्हाळ्यात त्याला उघडून राखायचं लागतं. थंडीमध्ये तर थंडीमध्ये खातो. पावसाळ्यात काय झालं आता तो जास्त घेण्यात नाही. त्याला 3 टाइम लागायचे. 3 टाइम आता एकच टाइम. त्या लोकांचं काय नसतं. कांदा वगैरे घेतला आपण पुढची तयारी करतो. कांदा झाला तुम्ही कटून घेतला कांदा कटतात पण लसूण टाकतो. लसूण खटली जरा आता अदरक घेऊया. मस्त चालते भाजलेलं भाजायला पाहिजे. तेल सुटतं. आता ह्याच्यात काढून
आता त्याच्यामध्ये आलं टाकतो या वाटणामध्ये रेडी केले त्याच्यात आलं टाकायचे मला आवडतं आणि कोथिंबीर सगळा अंदाज ना बस म्हणजे असं एकदम फिक्स मी सांगू नाही शकत कारण का मी कधीच एकदम मेजरमेंट नाही घेत मला माहिती कुठला किती खोबरं किती काय घेतलं टेस्ट कशी लागली काय लागली म्हणून तो अंदाज महत्वाचा आहे दुसरा नाही तर आलं मी घेतलेलं आहे आलं साल काढलं म्हणजे हे काय घेतलं मसाला मसाला ना आगरी मसाला घेतला ना त्याच्यात आता मिक्स केलेलं बाबांनी मसाला घेतला बाबांना मला मसाला घेतलेला आहे आता माझा मसाला संपला तो बाबांनी घेतला सगळं आता आपण लावूया मिक्सरला मी मग टोमॅटो घालतो कारण का टोमॅटो जराशी कोथिंबीर टाकते नावाला म्हणजे कसं माहितीये कारण कोथिंबीर वरतून लागणार आहे थोडीशी कोथिंबीरचे दाणे लावूया टाकते तिथून काढून ठेवली मटकी मटकीला मोड मस्त आले तू मस्त आले तू थंड होईपर्यंत मटकी वगैरे धुवून घेते आणि मग काढले मटकी चाळणी ठेवली अशी पाणी नेते आणि पाणी तिला न परतवायची संध्याकाळ वापरून घेते थोडं मिक्सरच्या भिंडीत काढते मला सगळं वापरून कशी घेण्याचं मला आता तुम्हाला सांगते जर ह्याच्यात तुम्ही मसाले टाकतो तुम्ही जेवढा पाहिजे तेवढं आपलं लाल तिखट मी आखरी मसाला टाकते तो टाकला हळद टाकलं मिक्सरला लावते एकदम बेस्ट होतं एकदम बेस्ट होऊन जाईल काहीच प्रॉब्लेम येणार नाही काय म्हणतात काय घेऊन माझं चीज मॅगी कोणी गेली बरं नव्हतं तुला बोलत होती हा मग माझ्यासाठी आणलीस चीज मॅगी आता दादा सगळं संपून टाकेल वाव बरं मी गो जोडगी ना शाणी आहे मस्त करते मस्त दादाला विचार खाऊ दादाला काय होतं तन्वी नको देऊ मला दे 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 त्याला दे आणखीन तर काहीच तरी आलेले आहे गरम पाणी ओतणार ना तेव्हा बघितलं तेल किती टाकलं तेल जास्त लागतं मिसळला आता हा राहिलेला मसाला त्यात टाकायचा पण तुम्हाला दाखवण्यासाठी मी कॅमेरा काढले वाव तेल मस्त आलं पाणी येते गरज नाही खायला तर जोपर्यंत मी कडक कोणतं पाणी लागणार खायला तोपर्यंत तरी येणारच चमचा भाडा गरम आता मीठ टाकायचं आपल्याला स्टँड म्हणून आता मी घेतात हे टाकायचं दिसतं हे टाका आता मी वरती नाही टाकणार हे टाकता चालतं असं काय नाही आपल्याला मटकी टाकायची मोड आलेली मटकी टाकून म्हणजे ती शिजेल कच्ची नाही राहिलं तर काही मटकी लगेच शिजेल
मी लास्ट टाइम केलं तुम्हाला सांगितलेलं, उसळ आणि मिसळ मध्ये फरक. ह्याच्यात कमी पाणी टाकलं तर ही उसळ होते आणि ह्याच्यात जास्त पाणी टाकलं तर मिसळ होते. मटकी मिसळ पुण्यामध्ये प्रसिद्ध आहे. टोमॅटो टाकलं नाही, त्यानंतर टोमॅटो आणलेला नाही. आता हे जरा शिजू दे, आपण त्याला वाफेस ठेवू. थोडस तरी झाकून काढते. आधी ना तर आता पाणी जेव्हा जाईल ते मस्त याला काय टाइम नाही लागत आणि मोड आलेले होते ना चांगले मस्त. पाणी टोमॅटो आहे त्यांच्यात टाकून लागलं तर आणखी परत आपण पाणी ठेवू एक साईडला, म्हणजे जास्त तरी आपलं तरी बघा कड आल्यानं ते ना मी इथे दुसरं पाणी करतो टाकलं तर तुम्हाला वाटतं लागणारच पाणी जास्त मीठ परफेक्ट आहे. आता काय आपण पावा बरोबर खाणार तर मग जास्त लागेल त्याच्यामुळे. आणि हे वाटण्यास पाणी होतं ह्याच्यात पाहिलं पाहिजे तर वाटण्याच पाणी होतं फेकायचे. मस्त आलं कडलं ते एक नंबर होते. करून बघा तुम्ही, जास्त काय नाही फक्त तेल तुम्हाला लागणार आहे, मसाले तुम्हाला पाहिजे तुमच्या ह्याच्याने करा. एक तुम्हाला रस्ता दाखवतो, त्या रस्त्यावर तुम्हाला समजेल असंच येते. मला मीठ किती टाकायचंय, मसाला किती टाकायचा, आपण मिरची टाकली तर मसाला कमी करावा लागणार आहे आपल्याला. हेच बेसिक आहे, बाकी काय नाही. आणि हे बघा मटकी मी तर घरीच टाकलेली, तुम्हाला माहिती आहे. त्या दिवशीच मी भिजत टाकलेली तर मला उपयोग झाला चांगलं. आणि मला माहिती मटकी ज्या दिवशी टाकणार त्या दिवशी हेच होणार आहे आमच्याकडे. आमच्याकडे असं खात नाही, मी खाते सोबत नाही खात. हे बघा हे पाणी गरम झालेले टाकता पाणी कमी करतो एवढं पाहिजे. टाकायचं लागणारच नाही नंतर जस्ट टाकू. गॅस बंद केला ना कधी दिसेल तुम्हाला. जोपर्यंत गॅस चालते तोपर्यंत याची परत ठेवते. पाच 10 मिनिटं जरा उकळू दिलं, 5-6 मिनिटं नाही का बंद करते कारण आपण परतून टाकतो. आता तरी बघा, आता ती तरी सगळी जमा होईल वरती. जोपर्यंत ते उकळते ना तोपर्यंत ते होईल, त्याची सगळी जमा होईल. तरी मला म्हणतात तरी तरी असल्याशिवाय तुम्हाला शिजली ना थोडी पातळ लागते. कारण का आपल्याला फरसाण खायचंय, पाव खायचंय
त्याच्यामुळे एवढी पातळ लागतेच, तिखट झणझणीत. तर दाखवायला मी खूप कारनामा केला. हा जो माझा ट्रायपॉड आहे ना, इथे किचन वरती ठेवलेलं, ते वरतून दाखवायला. ते मोठा आहे ना तो, त्याच्यामुळे होत नाही. मला घेतला पाहिजे काहीतरी. माझे मिसळ झाले, पाव आणलेले, आता हे सगळं क्लीन करते आणि मग जेवायला घेऊ. अशा तऱ्हेने सगळे झालेले मी जे चॉकलेट आहेत ना, ते अमेरिकेहून आलेले यशला, त्याच्या बॉसने आणलेले. आणि त्याच्याबरोबर त्याने इन्स्टंट कॉफी असतं, ते पाउच सॅचे, काय बोलतात सॅचे का काय ते पण आणलेलं आहे. तर यश चॉकलेट खातच नाही, लावू देते, कोणालाच नाही देते. फक्त तुम्ही एक एक खायचं बस. त्यांच्याबरोबर फ्रीज मध्ये, तर त्यांना त्याच्या फ्रेंडला द्यायचे असे. तर अशा तऱ्हेने आजचा ब्लॉग झालेला. आय होप तुम्हाला आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि हा, जर फायनल लुक ना मी तुम्हाला दाखवणार आहे, पाव वगैरे असं कसं सजवलेलं, कारण ते तर मोस्ट इम्पॉर्टंट आहे ना. हे तर दाखवलंय तुम्हाला, तर ते पण दाखवेल. ओके, बाय, टेक केअर, काळजी घ्या स्वतःची. पाऊस पडतो, मध्ये येतो जातो, तर सर्दी खोकला ह्याच्यापासून सेफ घ्या. गरम पाणी प्या. ओके, जमलंच तर ॲक्वागार्ड लावून घ्या. ॲक्वागार्ड नसेल तर गरम पाणी प्या देखील. ओके, बाय, टेक केअर. Sorry.